आता या नुसता कांदा खोबरा आणि हिरव्या मिरचीतला एक शिंपी मी आता वाढून घेतं. येवा तुम्ही सुद्धा खाव. योग गावला नाही ना आता तुमच्या घरी नक्की बनवून बघा एकदा तरी आणि माका सांगा आवर्जून कसा झाला. ह्याच्याबरोबर तुम्ही भात खावा, दुसरा कसला सार खात बनवला असत त्याच्याबरोबर खावा, तोंडी लाव खा. आता हे एक शिंपी खाऊची सुद्धा एक पद्धत असतं. त्या आईंनीने मला आवर्जून सांगल्यानी डायरेक्ट अशी उचलू होई हातात आणि डायरेक्ट तोंडात अशी चोकीत राहा होई जोपर्यंत त्याचं पूर्ण अर्क आपल्या तोंडात नाही होताना. अशी बघा. हा एक नंबर. खरं सांगतोय मन तृप्त झाला. आजकाल माझं नवरो ना बाय बाय मग काय राग येता माका माहितीये. नेहमी माका सांगता माझ्या डब्यात ती आहे ना फक्त मालवणी पद्धतीचेच पदार्थ दितय, दुसऱ्या स्टाईलचे पदार्थ दिनय नाही. आणि मग माका सांगण्यानी काय तर नेहमी तू शिंपल्या आणतलंय त्याच्यात मालवणीचा कांद्या खोबऱ्याचा वाटप करतोय आणि त्या कालवण करून माका दितोय. म्हणून ते काल खाऊन इले मित्राच्या डब्यातनं सुक्याता माहितीये तुमका एक शिंपलीचा आणि माका सांगल्याने आज ती माका करून घाल. तुझ्या गावाचा माका कसा माहिती असा आणि त्यांका तरी कसा माहिती आता सांगतोय तुमका. आणि त्याच्यामुळे माकाने तुमका सांगता पूर्ण मार्केट फिरलंय, पूर्ण मार्केट आणि शोधून काढलंय ती बाबा एक शिंपली गावा नव्हती तरी सुद्धा. आणि आता त्याचा बनवून दाखवतलंय तुमका एक शिंपली. आज वहिनी थोडं आराम देतलंय ते म्हणतात आराम असो नाही. तुम्ही म्हणतास ना सरोजा कधी कामाक लाव तर मी आज त्या का कामाक लावते. काय ती एक शिंपल्याची तुझ्या गोवाची फरमाईश तूच कर. गोवाची फरमाईश आपली तूच पूर्ण कर. मी आपलं तुझा बघतोय क्लोजिंग ओपनिंगला आणि त्याचा काम मी वाट्याचा वाईच करतोय. पण तुमका सुद्धा हे प्रॉब्लेम येता की नाही तुमच्या सुद्धा घो घरी येऊन सांगत अगो घरोघरी मातीची चुली कुठलं घो बायकोक नावाजता काय नाही 100 पैकी एक कायो असू दे. जेवणाच्या बाबतीत असन दे कशात असन दे जसा तुम्ही नावजतास आणि जो हुरूप येता करूचो तसे काय नवरे नावजत नाही. माझोच काय ह्याचोच काय कोणाचोच नवरो नावजत नाही. नावाज असतील त्यांना खूप सारो धन्यवाद. चला रेसिपीक सुरुवात करूया एक शिपीच्या. ही आमची कोण माहितीये मोठी अक्काबाई तुमच्या लक्षात असतली. त्या अक्काबाईवर बसून मी हे शिंपले आता असे साफ करून घेत आहे. मग असे एका शिंपलीचे 2 शिंपली करू हे आणि नंतर हे मास आहे ना तर ह्या शिंपलीमधून असा खरडवून काढून ह्या एका शिंपलीत घालूया. म्हणून त्या काय एक शिंपली मग काय काय म्हणतात. एवढं सोपं असतं. 2 पुरतं एका एक वाटी कारण ह्याचे अर्धा भागच घेऊ आहे ना. 2 भाग घेऊची गरज नाही बघा. आणि कधी कधी जास्त मास असतात ना तर हे दोन्ही शिंपली असे एकत्र टाकले तरी चालतं. असं करलव ह्या का म्हणतात करलव ना. आता बघा ही बघा मी एक शिंपली अशी करलवून घेतलंय आणि ही सर माझी आता ही तयारी झालेली आहे. आपण एक मोठो कांदो होयो ह्या अर्धा वाटी सुक्या आपला ओला खोबरा असा आणि हे 2-3 हिरव्या मिरची तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण जास्त काय नाही करूचा. पहिला ना ह्या पाणी जा ना तर आपण गाळून घेऊचा कारण हे समुद्रात असतात ना शिंपले. मग हे बघा खय खय ही रेती रवता ना त्याच्यामुळे आपण खाताना ती पोटात जाऊ नये म्हणून ह्या पाणी गाळून घेऊया. फेकून अजिबात देऊसारख्या नाही. ह्याच्यातच खरा सत्व अर्क चव सगळे असता. हे बघा असं मी गाळून घेतलं आहे. हे आता बाजूक ठेवते. ह्या पाण्यात आपण आता या उरलेला सगळा जो मसाला आहे ना तो कालो होयो. ही जी सुक्या शिंपलीची आज मी तुमका रेसिपी दाखवत आहे ना ती स्पेशली माझे हे आहात ना श्रीकांत परब म्हणजे आमचे अहो त्यांचे जे मित्र आहेत ऑफिसमधले त्यांच्या आईंनी ही रेसिपी सांगितली आहे. त्या मित्रांचं नाव आहे प्रसाद मिस्त्री. तर त्यांची ही स्पेशल रेसिपी आहे जी मी आता तुमका आज करून दाखवते. माझी नाही. हां आता काय करूया ह्या शिंपलीमध्ये हे जे आपला ओला खोबरा खवलेला ह्यो कांदो आणि हे हिरवे मिरचे हे सगळं कालवून घेऊया हातानंच. हे बघा असा हे असं म्हणतात गोव्याकडची ही रेसिपी हा त्यांना ही भारी आवडता. असं पेजियाबरोबर खातात म्हणतात सकाळी सुका समजा बघा असा. आणि माझा नवरो काय म्हणता माहिती आहे हे चॉकनो आयटम म्हणून खूप चांगलं असं व्यवस्थित हातानं कालून घेऊया. मग आता म्हणजे ह्या एकेका शिंपलीत ह्यो सगळा आपला असा व्यवस्थित भरून घेऊया. आवाज बघा काय मस्त येताना शिंपल्यांचं.
तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, आवडतली. चला आता नेहमीप्रमाणे आपण ठेवूया गॅसवर कढई आणि ती तापवून घेऊया व्यवस्थित. आता कढई आपली चांगली तापली. मी फोडणीत थोडंसं 2-3 मोठे चमचे ना तेल घालून घेते. आपण घ्या तेलात शिजवचा आणि हो जो अर्क इलो हा ना त्याच्यातच. आता आपला तेल तापला. आता आपण हे घालून घेऊया कढईत. आता करूया आपलो गॅस बारीक. हा त्यांनी स्पेशली मला सांगल्यानी की स्लो गॅसवरच ह्या करा. तर आपण असं हलक्या हातात वाईट ढवळून घेऊया. आता काय करूया, तुम्ही नाही सांगतल्यात, मी आज सांगतलंय. आता ह्या अर्काचं जो पाणी आहे ना ता घालूया आणि जर वरून जास्त पाणी लागला तर आपण अंदाजे बघूया. आता आपण ह्याच्यात वाफेर शिजवचा म्हणून ही जाड अशी ताटली ठेवली आणि ताटलीवर आपण पाणी म्हणजे खाली लागासारख्या नाही ना म्हणून ताटलीवर ह्या पाणी आणि खाली गॅस स्लो. आता 15 मिनटं या असाच शिजाने स्लो गॅसवर शिजली की नाही ह्या आपण कसा ओळखतलो ह्या मी तुमका थोड्या वेळानं सांगते. त्याची एक छोटीशी ट्रिक आहे, काय मोठी गोष्ट नाही. हा चला आता बघूया आपला तिसरा शिजला काय. बघा कलर बदललो, ह्या शिजला. तुमका दाखवते हे बघा, हे बघा. आता ह्याच्यात आपण चवीपुरता मीठ घालून घेऊया. ह्यांच्या मित्राच्या आईने आवर्जून सांगितल्याने हा की मीठ घालताना चव घेऊनच घाला, कारण हे समुद्रात गावतात ना शिंपले. जास्त मीठ झाला तर त्याला पर्याय नसता म्हणून. आणि अर्कामध्ये शिजवून घ्या, ह्याच्यात पाणी नका टाकू असं त्यांनी आवर्जून सांगितलं. नाही तर त्याला चव तेवढी येऊची नाही जेवढी अशी भारी येतात तशी. तसं म्हणाल. आता हे थोडासा मीठ मी या हातचा राखूनच घालते आणि परत एकदा असं एकजीव करून घेते म्हणजे मीठ सगळीकडे लागावं. या वरून मी अजिबात पाणी घालूक नाही. तसंच तुम्ही पण करून बघा, नक्की आवडतले. हे सुक्या सणसणीत गोव्याकडची जी लोक असतात ना ती पेजीये बरोबर, पेज तुमका माहिती आहे ना उकड्या तांदळाची आपली पेज, त्याच्याबरोबर ह्या खातात तोंडाक लाव. सुक्या सणसणीत मस्त मस्त हो. सुक्या सुक्या छान वाटतं ना. मला तर वाटतं कधी एकदा आता माझ्या पोटात जाता. हे बघा तुमका दाखवतंय. ही एक शिंपली घेऊया. आंबा जरा हात भाजता आवाज हळू. हे बघा ह्याचा कलर बदललो ह्या शिंपल्यांचं. हे बघा आणि हे मऊ मऊ लागतं हातात म्हणजे शिजला. ह्याच्यात आपण पाणी अजिबात नाही घालू का. जो अर्क होतो ना त्याच्यातच शिजवून घेतला, त्याचीच खरी मजा. पाणी घातलं तर चव जातली. आता आपलं हे एक शिंपी झालेला सुक्या सणसणीत मी करून घेते. गॅस बंद आणि आता ह्या गरमागरम वाढून घेऊया. कितक्या वया तुमका तितक्या वाढून घेऊया. आता ह्या नुसता कांदा खोबरा आणि हिरव्या मिरचीतला एक शिंपी मी आता वाढून घेतं. येवा तुम्ही सुद्धा खाव. योग गावला नाही ना आता तुमच्या घरी नक्की बनवून बघा एकदा तरी आणि माका सांगा आवर्जून कसा झाला. ह्याच्याबरोबर तुम्ही भात खावा, दुसरा कसला सार खात बनवला असत त्याच्याबरोबर खावा. तोंडी लाव खा. जसे आपण हिरवी मिरचीची भजी कशी कांद्या बटाट्याची भजी बनवतो तशी ह्यासुद्धा मस्तपैकी एक नंबर तुम्ही तोंडी लाव बनवून बघा एकदा, आवर्जून सांगते. काय दिसता म्हणून सांगा, माकासुद्धा खाऊची ना खूप इच्छा झाली. आता हे एक शिंपीत खाऊचीसुद्धा एक पद्धत असतं. त्या आईंनी ना मला आवर्जून सांगल्यानी डायरेक्ट अशी उचलू होई हातात आणि डायरेक्ट तोंडात अशी चोकीत राहा होई जोपर्यंत त्याचं पूर्ण अर्क आपल्या तोंडात नाही होताना. अशी बघा. हा एक नंबर. खरं सांगतोय मन तृप्त झाला. आज मी क्लोजिंग करताय वहिनी. एकदाची माझ्या नवऱ्याची फरमाईश मी पूर्ण केलं. करू काय तुका पुढे. आवडली त्यांका. नंतर तुमका छोटस एक क्लिप टाकताय त्यांची रिॲक्शन खातानाचो बाजूक बाजूक. हा अशी तुम्ही पण तुमच्या नवऱ्याची काय फरमाईश आजकालमध्ये जर पूर्ण केली असत ना खाली कमेंट मध्ये नक्की
सांगा बाबा, मी सुद्धा वाचून खुश होतलंय. हा ते म्हणतात ना नवऱ्याच्या पण हृदयात ठेवतो. फायनली नवऱ्याची आवडती रेसिपी केल्या. अरे मी काय केलं माहिती, ट्रिक लायला विचारलं काय काय होता त्याच्यात, तर त्यांनी सांगितलं असा होता असा होता असा होता. मग मी हो, माझ्या आपण थोडा सुको जवळ करतो ना तसाच करायचा होता, झाला. थोडासा वापरलंय डोक्यात. आता तुमका सुक्या जवळची लिंक देतो, सगळ्या मच्छीच्या रेसिपीची लिंक सरोज खाली देता. आणि आमचा आता आता दिवाळी परत येतली ना, गोड गोड खाऊची, त्याच्या अगोदर हे मच्छी मटण खाऊन घेऊ कया. तसं आमच्या सुरमईच्या रेसिपी पण तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलात, चांगलं धन्यवाद. आणि आता बघा एक शिपीची रेसिपी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि बेल आयकॉन पण दाबा नवीन नवीन रेसिपीसाठी. आणि परत किचन लाईक शेअर सबस्क्राईब. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.